सध्या राज्यात घरगुती तसेच कमर्शियल एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे। या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील भारज बुद्रुक येथील जवळपास 1500 पायदळ वारकरी 4 दिवसांचा सुमारे 105 किलोमीटरचा प्रवास करत शेगावात दाखल झाले आहेत। गॅसचा तुटवडा असतानाही लाकडी इंधनाचा वापर करून त्यांनी स्वयंपाकाची व्यवस्था केली आहे। जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील भारज बुद्रुक येथून निघालेल्या दिंडीत सुमारे 900 पुरुष आणि 600 महिला अशा जवळपास 1500 वारकऱ्यांचा सहभाग होता। या वारकऱ्यांनी 4 दिवसात सुमारे 105 किलोमीटरचा पायी प्रवास करत शेगाव गाठले। वारी दरम्यान सोबत असलेले गॅस सिलेंडर संपल्याने स्वयंपाकाची अडचण निर्माण झाली होती। मात्र वारकऱ्यांनी रस्त्यातून लाकूड फाटा जमा करत चुलीवरच स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार 5 दिवस दररोज 2ही वेळचा स्वयंपाक चुलीवर करण्यात आला आणि सर्व वारकऱ्यांनी भोजन व्यवस्था करण्यात आली। गॅस टंचाई असूनही भक्तिभाव कायम ठेवत हे वारकरी लाकडी इंधनावर स्वयंपाक करत शेगावात पोहोचले आणि संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दाखल झाले। एकूण आमचे 4 मुक्काम पूर्ण होतात। 5व्या दिवशी आम्ही श्री क्षेत्र शेगाव येथे पोहोचतो। आमच्यासोबत सर्व जेवणाची आणि सर्व व्यवस्था असते। काही ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा आम्हाला ही व्यवस्था दिली। यंदा थोडा गॅसचा तुटवडा आम्हाला आला, पण सोबत इंधन असल्यामुळं तो त्रास काही झाला नाही। पण यंदा गॅस टंचाई आमच्या दिंडीला फार भासलेली आहे। 1500 मूळ वारकरी याच्यामध्ये प्रत्यक्षपणाने सहभागी झालेले आहेत। त्यामध्ये 600 महिला आहे आणि बाकीचे पुरुष वारकरी आहेत। 30 वाहन आहेत, ॲम्ब्युलन्स आहे, शौचालय आहे, सर्व व्यवस्था दिंडीमध्ये आहे।